अडिक्ट असं ते झूम कर हाताची रेडी झूम होत नाही काय ठीक आहे ते ऋतुराज शिरसागर पुन्हा फोटो घे पहिला फोटो घे आता व्हिडिओ ते लक्षात येते सिच्युएशन पुढचा थांबू दे एक 2 मिनिटं पुन्हा बोलून देतो मांडलं थांबत त्याचा एक कोट्यावधी आहे हा व्हिडिओ आहे कधीचा आहे त्यामध्ये काय दिसतंय ते तुम्हाला काय सांगतो 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्या मित्रांच्या सहकार्यातून दिला होता थोडा वेळ झाला मी गावी गेलो व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेता जे लोकप्रतिनिधी असतात ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं त्यांनी जुगार खेळणं कॅसिनोमध्ये जाणं हे योग्य आहे का कोल्हापूर शहरामध्ये जुगार मटका गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळे आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत नवीन पिढी बाद करायला एक क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का लोकप्रतिनिधींचा चिरंजीव जे स्वतः नगरसेवक आहेत ते अशा पद्धतीने चूक करतात आणि राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे ते जर देत नसतील तरी त्यांचं स्वागत पण जनतेने अशा या क्षीरसागर पिता पुत्रांपासून आपली मुलं सुरक्षित ठेवावी हे ठिकाण सांगत नाही त्याच्यावर आक्षेप नको पण एकंदरीत 10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे पिता पुत्र आहेत ते पूर्ण बदनाम आहेत राजेश क्षीरसागर बदनाम होतेच आता यांच्या पुत्रांनी हा नवीन पराक्रम केलेला आहे धृतराष्ट्राच्या पोटाला दुर्योधन यांना तिथं कर्ण किंवा युधिष्ठिर किंवा अर्जुन कधी येणार नाही या दुर्योधनाचे कृत्य आम्ही जनतेच्या पुढे उघड केले 2022 सालापासून रवी इंगोलेंच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर साहेब असतील किंबहुना त्यांचे सर्व कुटुंबीय आम्ही सर्व कुटुंबीय यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केलाय मग खास करून 2024 ची विधानसभेची निवडणूक देखील जर आपण सर्वांनी आठवली
तर त्यावेळेला देखील लोकांची उत्सुकता निर्माण करून अशाच माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. पेनड्राईव्हच्या माध्यमातून क्षीरसागर साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 2000 आता ही नुकतीच पार पडलेली महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यावेळेला देखील काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या बाबतीत शेअर केले, काही पत्रकं वाटली. पण लोकांचा क्षीरसागर कुटुंबियांवर, क्षीरसागर साहेबांवर हा विश्वास आहे. आणि मग आज जे आमच्यावर जे आरोप झालेत ते नुकतेच झालेले आहेत. त्याचा मी काही कायदेतज्ञांशी बोलत आहे. कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीने कसं या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही पुढची दिशा ठरवीत. एका लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं कसिनोमध्ये जाणं योग्य आहे का, त्याला परवानगी आहे की नाही हा भाग त्यांनी वेगळा म्हटलाय. पण लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं जाणं योग्य नाही असं म्हणत अगदी कुटुंबियांवर टीका केली आहे. बघा, राजकारणात अशा पद्धतीच्या टीका होत असतात आणि सातत्यानं जर एखादं ठरवलंच असेल की दुसऱ्याला आपल्याला बदनामच करायचं तर अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे होत राहतील. मला वाटत नाही त्याला फार ह्या बाबतीत मी एंटरटेन करणार आहे. काही कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन मी भविष्यकाळात त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर देईन. अजून मी देखील तो व्हिडिओ बघितलेला नाहीये. फोटो मला बघायला मिळाला होता पण मी व्हिडिओ बघितलेला नाहीये. ज्या वेळेला मला व्हिडिओ दिसेल त्यावेळेला मी साधारण त्याचा पूर्ण अभ्यास करीन. काही माझ्या AI इंटेलिजन्सच्या टीम बरोबर देखील मी त्याची चर्चा करीन आणि मग कशा पद्धतीने उत्तर द्यायचं त्यानंतर मी ठरवेन. पण नैतिकता स्वीकारून आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा एक मागणी त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये केली. मला वाटतंय त्यानं जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला काय फार मी महत्व देत नाही आणि जोपर्यंत काही लोकांचा मला सल्ला येत नाही तोपर्यंत मी ह्या विषयात फार बोलणं योग्य समजत नाही. आणि जनता ठरवत असते ना, ही लोक कोण ठरवणार? जनता ठरवत असते. जर जनतेचा आमच्यावर विश्वास असेल तर जनता त्याच पद्धतीनं पाठीशी राहते. 2024 साली देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात बदनाम केलं होतं तरी सुद्धा क्षीरसागर साहेब हे इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक असून सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून आले होते. माझ्या बाबतीतही तोच करण्याचा प्रयत्न केला. सातत्यानं क्षीरसागर कुटुंबियांना बदनाम करण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही. कायदेशीर कारवाई करणार. नक्कीच कायदेशीर कारवाई चांगल्या पद्धतीने आम्ही या गोष्टीवर करीन.